मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा अंजीला सांगतो की तू घराबाहेर निघायचं, तेव्हा घरातील सुनेशी वागायची ही पद्धत नाही. सूर्या पशाला समजावतो, तेव्हा तू माझ्यामध्ये बोलायचं नाही. मोठा सच्चाईचा पुतळा आला, तुझ्या बायकोला जसं तू घराबाहेर काढलं तसं मी माझ्या बायकोला काढणार, असं पशा सूर्याला सुनावतो. त्यावेळी पशा अंजीला सांगतो की आत्ताच्या आत्ता तुला या घराबाहेर पडावं लागेल आणि मी सांगेपर्यंत या घरात पाऊल देखील ठेवायचं नाही. आणि जर तुला माझं ऐकायचं नसेल तर हे मंगळसूत्र आत्ताच्या आत्ता काढून टाकायचं. हे ऐकून बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, तर ज्योती मात्र गालातल्या गालात हसू लागते. अंजी पशाला हात जोडून विनवणी करत असते. पशा, तुझी शिक्षा मला मान्य आहे. सखीमुळे अवनीला ही जबाबदारी घेता आली नाही आणि माझा नाईलाज होता. मी तुझ्या शपथेमुळे अडकले होते. तू माझ्याकडे काहीही माग, मी तुझी शिक्षा मान्य करते, परंतु हे मंगळसूत्र तू माझ्याकडून काढून घेऊ नकोस, कारण माझ्यामध्ये तुला ही मंगळसूत्र देण्याची हिंमत पण नाही. तेव्हा पशाला हे खूप वाईट वाटत असतं, परंतु तो हे सर्व मुद्दाम करत असतो. अंजीच्या हाताला पकडतो आणि तिला घराबाहेर काढत असतो. तेव्हा अंजीला सर्व गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे माझं लग्न झालं आणि कशाप्रकारे मी गृहप्रवेश केला. पशा अंजीला गेट बाहेर काढतो आणि गेटचा दरवाजा लावून घेतो. अंजी पशाला बोलते, ठीक आहे, मी आत्ता जाते. आता मला समजलं की तायडीचं दुःख या घरातून जाण्याचं नक्की काय आहे ते मी आता समजू शकते. घरातील सर्वजण पशाला सांगत असतात की प्लीज तू अंजीला बाहेर काढू नको. तेव्हा ज्योती मुद्दामच अंजीजवळ जाते, तिला सांगत असते की तू घराबाहेर जाऊ नको आणि सूर्याला बोलते की तू तरी पशाला समजावून सांग, वाटलं तर ह्या चाव्या पण पशाकडे देऊन टाकते. सूर्या बोलतो, मी तरी कोणत्या तोंडाने सांगणार, मला माझा स्वतःचा संसार सांभाळता आला नाही, मी कोणत्या तोंडाने सांगू. मात्र सूर्या शांत बसतो. तर वैभव अंजीला सांगतो, अंजी तू जाऊ नकोस. तेव्हा अंजी सांगते, वैभव भाऊजी मला जावंच लागेल, तुम्ही आणि अवनी मिळून आपल्या घराला सांभाळा. तर पशा रागतच तेथून आतमध्ये जातो. अंजी घराकडे पाहतच राहते आणि रडतच तेथून जायला निघते. त्या पाठोपाठ ज्योती पळत येते आणि अंजीला थांबवत असते. तेव्हा तू आता मला का थांबवतेस, असं अंजी रागात बोलते. ज्योती तिच्याकडे पाहून हसत असते. तर अंजी बोलते, मी तुला घरात आणायला नको होतं, कारण तू रस्त्यावर राहण्याच्या लायकीची आहेस. तेव्हा घर कुणाचं आणि रस्त्यावर कोण आलं, असा प्रश्न ज्योती अंजीला करते. तेव्हा तू आणि सरीच फक्त रस्त्यावर राहण्याच्या लायकीच्या आहेत, असं ज्योती बोलते. या घरातून मला आता कोणीही बाहेर काढू शकत नाही, असं ज्योती अंजीला सांगते. तर अंजी रागात बोलते, हा तुझा गैरसमज आहे. तेव्हा ज्योती बोलते, गैरसमज नाही, आज काय झालं ते पहा. तू मला तर मोठ्या कॉन्फिडन्सने बोलली होती की मला कोणीही घराबाहेर काढू शकत नाही. आता तुझी अवस्था पहा, तू घराबाहेर आहे आणि ह्या घराच्या चाव्या माझ्याकडे आहेत. तेव्हा अंजीला आठवतं की कशाप्रकारे अवनीने ज्योतीकडे चाव्या दिल्या होत्या. तेव्हा अंजीला खूप वाईट वाटतं. तर ज्योती अजून तिला चिडवत असते, आणि तुझ्या नवऱ्याची तू अवस्था पाहिली का, कारण लहान मुलं पण त्याला आता बेवडा म्हणून चिडवत आहेत. तेव्हा अंजी खूप मोठे डोळे करून रागातच ज्योतीकडे पाहत असते. त्यावेळी ज्योती बोलते, एवढे मोठे डोळे करून पाहू नकोस, कारण ते डोळेच बाहेर येतील. मला तुझ्याबरोबर वाद घालायची खूप सवय होती, आता तू घराबाहेर पडली, मी कोणाबरोबर वाद घालू. आत्ता पण तू घरात येऊ शकते आणि मी घरातील सर्वांना सांगू शकते कशी बशी बळजबरीने मी अंजीला घरात आणलं आहे, परंतु तुला एक गोष्ट माझी ऐकावी लागेल, मी म्हणाल तसंच तुला वागावं लागेल. तेव्हा अंजी तिला प्रत्युत्तर करते, हो मी तुझ्यासारखीच वागेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा मी घरात येईल ना तेव्हा तू माझ्या भीतीने पळून जाशील. तेव्हा ज्योती मुद्दामच नाटक करते आणि बोलते, हो मी तुला खूप घाबरले, मी घराबाहेर पळून पण गेले. म्हणून ती पुन्हा अंजीला बोलते, आता मला घरी जावं लागेल, कारण एवढं मोठं घर सांभाळायचं आहे, बाय, असं म्हणून ती जाऊ लागते. तेव्हा अंजी ज्योतीकडे पाहत विचार करते. त्यानंतर ती धावतच मामीच्या घरी येते. तेव्हा मामी दरवाजा उघडते. तर अंजी रडतच मामीला मिठी मारते. तेव्हा मामी काय झालं विचारते. अंजी सांगते की मी घर सोडून आले आहे. तेव्हा मामी, तू मम्मीची मस्करी करते का, असं विचारते. तेव्हा अंजी, खरं मी घर सोडून आले असं सांगते. तेवढ्यातच सरिता तेथे येते. तेव्हा अंजी खूप रडत असते. ती लगेच सरिताला मिठी मारते. मामी सरिताला सांगते, अंजी माझ्याबरोबर खोटं बोलत आहे,
पण ती मला बोलत आहे की मी घर सोडून आले. हे ऐकून सरिताला धक्का बसतो. तेव्हा मामी अंजीला सांगत असते की तू अगोदर घरी जा, घरातील सर्वांना तुझी खूप गरज असेल. तेव्हा अंजी घडलेला सर्व प्रकार सरिता आणि मामीला सांगू लागते की कशा प्रकारे ज्योतीने चाव्या हातात घेतल्या आणि पशाने मला घराबाहेर काढलं. तेव्हा यांनी तुला अडवलं नाही का, असा सरिता प्रश्न अंजीला करते. त्यावेळी अंजी रडतच सांगते की पशाने सूर्यदादाला शपथ दिली होती, त्यामुळे ते काहीच बोलले नाहीत. मात्र मामीला खूप टेन्शन येतं. मामी डोक्याला हात मारून घेत असते आणि बोलत असते, मोठी लेक घर सोडून आली आणि दुसरी लेक पण आता माझ्याकडे राहायला आली. त्यावेळी अंजी पुढे सांगू लागते की हे सर्व ज्योतिताईने घडवून आणलं आहे. मला आत्तापर्यंत वाटलं होतं हे सर्व गैरसमज आहेत, परंतु असं काही नाही, तिचा हा प्लॅन आहे. तेव्हा मामी बोलते, मी आता ज्योतीला रोखणारच आहे. तिने 2 संसार मोडले आहेत. तेव्हा अंजी खूपच रडत असते. मामी बोलते, तू कुणाची मुलगी आहे लक्षात आहे ना, तू माझ्याबरोबर चल, पशा कसा नाही तुला घरात घेत हे मी पाहतेच. तेव्हा अंजी सांगते, नाही, पशाने मला शपथ दिली आहे. तर अंजी सरिताच्या गळ्यात पडून खूपच रडत असते. सरितालाही खूप टेन्शन. इकडे अवनी बाहेरून घरी येते. तेव्हा तिला समजतं की अंजू घर सोडून गेली. तेव्हा ती वैभववर खूप रागवते आणि पटकन तिची बॅग भरते व सखीला घेऊन जायला निघते. वैभव तिला थांबवत असतो. तेव्हा अवनी बोलते, तू अंजूला का थांबवलं नाहीस, घरातील सर्वजण काय नुसते पाहत बसले का. तेव्हा वैभव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मी आहे आणि घरातील सर्वजण इथे आहेत, त्या दोघी नसताना तू इथे राहू शकते ना, कारण मला इथे करमणार नाही. अवनी बोलते, त्या दोघी जशा घर सोडून गेल्या ना तसं मी पण जाणार आहे, कारण त्या दोघींशिवाय मला करमत नाही. मी त्यांच्याबरोबर भांडत असेल, रुसत असेल, परंतु त्या दोघींची मला सवय झाली आहे, त्यामुळे आता मी इथून जाणारच. वैभव अवनीला खूपच मनवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अवनी काही केल्या ऐकत नाही. तेव्हा ती सखीला उचलून घेते आणि दुसऱ्या हातात बॅग घेते व ती सुद्धा घर सोडून जाते. वैभवला खूप टेन्शन येतं. वैभव डोक्याला हात लावून बसतो. तेव्हा तो स्वतःशीच बोलत असतो, या घरातील बायकांना झालं तरी काय हे मला समजतच नाही. आपल्या घराची काय अवस्था झाली याचं वैभवला खूपच टेन्शन येतं. तर दुसरीकडे अंजी खूप शांत बसलेली असते. सरिता सांगत असते की प्रशांत भाऊजी खूपच चुकीचे वागले आहे, कारण त्यांनी तुला असं घराबाहेर काढायला नको होतं. तेवढ्यातच मामी तेथे पाणी घेऊन येते आणि अंजीला पाणी देत बोलती की अंजीचं पण चुकलंच आहे. जर अंजी तिथे राहिली असते तर ज्योतीच्या झिंजा उपटल्या असत्या आणि तिची हकालपट्टी घराबाहेर केली असती, परंतु तू पण इकडे निघून आलीस. तेव्हा अंजी सांगते, मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय. पशाने मला घराबाहेर काढलं याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही, परंतु मी तेथेच राहून ज्योतिताईचा खरा चेहरा ओळखू शकले नाही. त्यात पशाने मला शपथ पण दिली होती, असंही ती सांगत असते. मामी बोलते, आता अवनी एकटीच तिथे आहे, ती काय करेल ते खरं मानायचं. तेवढ्यातच अवनी सखीसह तिथे येते. तिला पाहून त्या तिघींनाही आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा मामी विचारते, म्हणजे तुला पण वैभवरावांनी घराबाहेर काढलं का. तेव्हा अवनी सांगते, मी स्वतःहून इकडे आले आहे. तेव्हा अवनी सांगते, जाऊ तर एकत्र जायचं, नाही तर कुणीच जायचं नाही. तेव्हा सरिता, अवनी तू हे काय केलंस असं तिला विचारते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मामी ज्योतीला फरफटत घराबाहेर घेऊन चाललेली असते. तेवढ्यातच सूर्या मामीला थांबवतो. तर पशा मामीच्या हाताला पकडतो आणि तिला गेट बाहेर काढतो. तुझ्या लेकीला इथून पुढे या घरात जागा नाही व त्या बेदीला लवकरच घराबाहेर काढणार असं मामीला बोलतो. मामीच्या डोळ्यात मामीला खूप वाईट वाटतं. मामी खूप रडत असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.